Hello everyone, welcome back to the lecture series on fundamental rights and fundamental duties. I, Chaitanya Kayande Patil, welcome you all to the lecture number 3 on fundamental rights. मागचे 2 दिवस आपण फंडामेंटल राईट्स ओव्हरव्ह्यू आणि आर्टिकल 12 आणि 13 बघितलं. आपण फंडामेंटल राईट्स हे पार्ट 3 मध्ये येतात इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या, हे बघतोय. आज आपण आर्टिकल 14 बघणार आहोत. आर्टिकल 14 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्टेट्स दॅट इक्वालिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज, हे त्याचं टायटल आहे. ऍक्च्युअल मध्ये त्याचं टेक्स्ट काय आहे, लेट्स सी. द स्टेट शल नॉट डिनाय टू एनी पर्सन इक्वालिटी बिफोर लॉ or the equal protection of laws within the territory of India. राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याने समान संरक्षण नाकारणार नाही. आपण 2 दिवसांपासून हे डिस्कस करतोय स्टेट आणि स्टेटचं मिनिंग. जर तुम्ही लेक्चर बघितलं नसेल तर तुम्ही लास्ट लेक्चर बघा, त्याच्यामध्ये स्टेटचं एकदम इन डेप्थ मिनिंग दिलेलं आहे. स्टेट म्हणजे एक्झॅक्टली काय काय असतं. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, ऑल द लोकल गव्हर्नमेंट, ऑल द कॉर्पोरेशन्स जे गव्हर्नमेंट PSU आहेत, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, आणि अशी कोणतीही ऑथॉरिटी जसं फॉरेन अम्बॅसेडर्स, जे इंडियाचे फॉरेन अम्बॅसेडर्स किंवा कमिशनर्स दुसऱ्या कंट्रीमध्ये आहे. एव्हरीवन हू टेक्स डिसिजन ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया or government of the respective states, all those are authorities. आता आर्टिकल 14 अंडर 2 गोष्टी आहेत, इक्वालिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज. इक्वालिटी बिफोर लॉ हे एक ब्रिटिश ओरिजिन कन्सेप्ट आहे आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ अमेरिकन ओरिजिनची कन्सेप्ट आहे. इक्वालिटी बिफोर लॉ एक नेगेटिव्ह कन्सेप्ट आहे आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे. आपण 2 दिवस हे डिस्कस करतोय, पॉझिटिव्ह ऑब्लिगेशन्स, निगेटिव्ह ऑब्लिगेशन्स. आपण कालच्या लेक्चरला ऑब्लिगेशन ही कन्सेप्ट काय असते बघितलं होतं. पॉझिटिव्ह कन्सेप्ट म्हणजे ज्या गोष्टी करायला पाहिजे आणि निगेटिव्ह कन्सेप्ट म्हणजे त्या गोष्टी नाही करायला पाहिजे. तो आपण आता हे इन डेप्थ अजून स्टडी करू. इक्वालिटी बिफोर लॉ मीन्स, या शब्दाचा अर्थ काय, नो स्पेशल प्रिव्हिलेज फॉर एनी पर्सन. कोणत्याही व्यक्तीला काही स्पेशल प्रिव्हिलेज मिळणार नाही. सगळे लोक लॉ समोर सेम आहेत, सगळे लोक. इक्वल सब्जेक्शन ऑफ ऑल पर्सन्स टू द ऑर्डिनरी लॉ ऑफ द लँड ॲडमिनिस्टर्ड बाय ऑर्डिनरी लॉ कोर्ट्स. इक्वल सब्जेक्शन, सब्जेक्शन या वर्डचं मिनिंग आहे की सगळ्यांना समान ट्रीट करायचं, सगळ्यांवर समान न्याय लागू होतो. कोणत्याही व्यक्ती, जसं पूर्वीच्या काळी क्लासेस होते, अप्पर क्लास, लोअर क्लास, किंवा आपण आजही कधी बिलो पॉवर्टी लाईन, अबव पॉवर्टी लाईन म्हणतो, म्हणजे रिच पुअर किंवा एज्युकेटेड अनएज्युकेटेड किंवा अर्बन रुरल, असे आपण क्लासेस बनवून ठेवलेले आहेत. हे क्लासेस कोणतेही असो, ऍक्च्युली क्लासेस ही कन्सेप्ट नाही इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये. पुढे आपण क्लास लेजिस्लेशन नावाची कन्सेप्ट बघणार आहोत. पूर्वीच्या काळी होती, आजच्या काळी हे क्लासेस एक्झिस्ट करो न करो, एव्हरीवन इज ट्रीटेड इक्वल. ऑर्डिनरी लॉ ऑफ द लँड, ऑर्डिनरी लॉ म्हणजे सगळे सगळे टाईपचे लॉज, एक साधा लॉ असो किंवा कोणता तरी सोफिस्टिकेटेड डिटेल्ड कोणताही हायफाय लॉ असो, सगळे लॉज जे ऑर्डिनरी लॉ कोड्स. आता हे ऑर्डिनरी लॉ कोड्सचं मिनिंग आहे, आपण आपल्याला कोणते जेव्हा प्रॉब्लेम्स असतात, आपण कोणत्या कोर्टात जाणार, डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्टमध्ये जाणार. आपण डे टू डे लाईफमध्ये डिरेक्टली सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट्समध्ये जात नाही. आपण पहिले लोकल कोर्ट्स असतात किंवा लोकल ट्रिब्युनल असतात, त्यांच्याकडे जातो. याला तुम्ही असंच कन्सेप्ट समजा, जेव्हा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम येते किंवा सपोज तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, तुम्हाला काही प्रॉब्लेम आली, तुम्ही तुमच्या क्लास टीचरला अप्रोच करणार, नंतर HOD, नंतर मग त्याच्यावरची जी ऑथॉरिटी असेल, अँड देन द मॅनेजमेंट, अँड देन द प्रिन्सिपल. तुम्ही डे टू डे लाईफमध्ये डिरेक्टली प्रिन्सिपल सरांना अप्रोच नाही करत, राईट. सो असंच आहे हे ऑर्डिनरी लॉ कोड्स, जे ऑर्डिनरी लॉज इम्पोज करतात, सगळ्यांसाठी सेम आहेत. आणि सगळ्यात लास्ट, नो पर्सन इज अबव्ह द लॉ. कोणता पण पर्सन, त्याची कोणती पण कास्ट असो, कोणतं पण रिलिजन असो, त्याचं काही पण एज्युकेशन असो, नो वन इज अबव्ह द लॉ. नॉट इवन द प्राईम मिनिस्टर, नॉट इवन द प्रेसिडेंट, एव्हरीवन इज बिलो द लॉ. लॉ सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे. हे सगळं कन्सेप्ट आहे इक्वालिटी बिफोर लॉची. आता आपण इक्वालिटी प्रोटेक्शन ऑफ लॉ ही कन्सेप्ट बघणार आहोत.
इक्वल ट्रीटमेंट अंडर इक्वल सर्कमस्टान्सेस. 2 गोष्टी दिल्या आहे. प्रिव्हिलेजेस कॉन्फर्ड आणि लायबिलिटीज इम्पोज. म्हणजे 2 केसेस आपण स्टडी करू. से Amazon. Amazonवर फ्रॉडचा चार्ज आहे आणि कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया CCIने त्यांच्यावर से 10,000 करोडचा चार्ज लावलेला आहे. आणि ते सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टने त्यांना रिलॅक्सेशन दिलं. ओके. सुप्रीम कोर्टच्या ऑब्झर्व्हन्समध्ये आलं की CCIचं जे चार्ज आहे ते प्रॉपर आहे. बट त्यांना जो टाइम पिरियड दिलाय 6 महिन्याचा तो खूप कमी आहे. तो त्यांना वाढवून 1 वर्ष, 1.5 वर्ष किंवा 2 वर्ष दिला. म्हणजे जे 10,000 करोड त्यांना जे पे करायचे आहे 6 मंथ्समध्ये, नाऊ दे आर गेटिंग अ चान्स ऑफ एक्सटेंडिंग दॅट टाइम फ्रेम. किंवा असं पण होऊ शकतं की तो 10,000 करोडचा जो चार्ज आहे तो कमी करून 2,500 करोडवर आला. एक टाइपचं त्यांना प्रिव्हिलेज मिळालेलं आहे. लाइक त्यांनी चीटिंग केलेली आहे, बट CCIने जे हार्श इम्पोजिशन केलं होतं ते ड्रास्टिकली कमी झालं. उद्या सपोज रिलायन्सने पण असंच काही केलं. रिलायन्सवर पण CCIने सपोज 7,000 कोटीचा काहीतरी दंड लावलेला आहे आणि सुप्रीम कोर्टने त्यांना सांगितलं की तुम्हाला मी काही रिलीफ देऊ शकत नाही. सो हे प्रिव्हिलेजेस कॉन्फर्ड जे आहे इक्वालिटी प्रोटेक्शन ऑफ लॉचं उल्लंघन आहे. दोघांच्या कंडिशन्स सेम आहेत, बट एकाला न्याय मिळाला, एकाला न्याय नाही मिळाला. सो हे आर्टिकल 14ला कॉन्ट्रव्हीन करतं, हे जजमेंट त्यांचं. तो असं आर्बिटरी लॉ पास नाही करतायत. जर तुम्ही जेव्हा इक्वालिटी बिफोर लॉचा आपण कन्सेप्ट डोळ्यासमोर घेतो किंवा ज्युडिशरी जेव्हा त्याचं प्रोनाउन्सिएशन करते, दोघांना त्यांना सेम ट्रीटमेंट द्यावी लागते. हे लायबिलिटीज इम्पोज्ड किंवा प्रिव्हिलेजेस कॉन्फर्ड, दोघी कन्सेप्ट इक्वल ट्रीटमेंट अंडर इक्वल सर्कमस्टन्सेस. म्हणजे 2 लोक किंवा 2 समूह त्यांच्यावर समान प्रिव्हिलेजेस कॉन्फर्ड झाले किंवा लायबिलिटी इम्पोज झाली आहे, तर दोघांना सेम न्याय मिळाला पाहिजे. जो न्याय तुम्ही पूर्वी दिला होता तोच न्याय तुम्हाला पुन्हा द्यावा लागेल, हे आर्टिकल 14 सांगतं. म्हणून बरेच वेळा आपण जेव्हा कोणता पण निकाल लागतो, आपण त्याच्यामध्ये बघतो की जो डिफेंडंट असतो, जो डिफेंडिंग वकील असतो किंवा ज्यांनी केस टाकलेला असतो, पब्लिक प्रॉसिक्युटर, तर ते काय करतात, युजली जुने केसेसचा रेफरन्सेस देतात की सुप्रीम कोर्टने असा निकाल दिला होता, हायकोर्टने तसा निकाल दिला होता. असे ते रेफरन्सेस देतात, कोट करतात. सो हे लॉच्या स्टुडंट्सला तर मॅन्डेटरीज असतं वेगवेगळे केस स्टडी करणं. इव्हन जे सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन करतात त्यांना सुद्धा हे वेगवेगळे लॉज माहीत असणं गरजेचं आहे. बिकॉज तुम्हाला तुमच्या आन्सर्समध्ये हे कोट करायचं असतं. आता मी UPSCचं सांगायचं झालं तर सगळ्यात टफेस्ट रिझल्ट पॉलिटीचा जो पेपर असतो त्याचा लागतो. बिकॉज त्याच्यामध्ये हे जे काही टर्म्स असतात ते टर्म्स यायला पाहिजे. काही केस लॉज असेल ते कोट झालेच पाहिजे, असं त्याचं असतं. आणि स्टुडंट्स युजली करत नाही किंवा त्यांचं शार्प नसतं किंवा ते जिथे जे प्रॉपर यायला पाहिजे ते येत नाही. त्याच्यामुळे तो पेपर किंवा पॉलिटिकल सायन्स ॲज अ होल थोडा डिफिकल्ट जातो, थोडा चॅलेंजिंग जातो स्टुडंट्सला. पीपल विथ सिमिलर सिच्युएशन, ऍप्लिकेशन ऑफ सेम लॉस. अगेन तीच गोष्ट वेगळ्या याच्यात सांगितली गेली आहे. 2 व्यक्तींसोबत किंवा 2 समूहांसोबत सेम घटना घडली असेल, ठीक आहे. सपोज नाशिकमध्ये घटना घडली आणि एक न्यू दिल्लीमध्ये घडली. नाशिकमध्ये 2000 साली झाली, न्यू दिल्लीमध्ये यावर्षी होते. तर दोन्ही ऑलमोस्ट सेम कंडिशन्स आहेत. आता एक्झॅक्ट सेम टू सेम पॉसिबल नाहीये, बट ऑलमोस्ट सिमिलर सिच्युएशन आहे. तर नाशिकच्या जजमेंटच्या वेळेस जी गोष्ट रिस्पेक्टेड कोर्टने दिली असणार, तीच गोष्ट दिल्ली कोर्टला द्यावी लागेल. अगेन नॉट एक्झॅक्टली वर्ड टू वर्ड, बट ऑलमोस्ट सिमिलर. तेच लॉज, तसंच फाईन किंवा तसंच जजमेंट त्यांना द्यावं लागतं. ते असंही होऊ शकतं की जेव्हा दिल्लीचा जो वकील असेल तो नाशिकचं जे जजमेंट होतं ते कोर्ट करेल. सो इट हेल्प्स द जजेस टू गिव्ह गुड जस्टिस. आणि लास्ट पॉइंट आहे, लाईक शुड बी ट्रीटेड अलाईक. अलाईक म्हणजे सिमिलर, म्हणजे जे सेम आहे त्यांना सेम ट्रीटमेंट मिळायला पाहिजे. ओके. सो हे आहे मिनिंग इक्वालिटी प्रोटेक्शन ऑफ लॉ. तर आपण आर्टिकल 14 बघितलं, इक्वालिटी ऑफ लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज. आपण अजून आर्टिकल 14चं डिटेल स्टडी करतोय. सुप्रीम कोर्टने सुद्धा एक गोष्ट सांगितलेली आहे की जिथे इक्वल अँड अनइक्वल आर ट्रीटेड डिफरंटली, आर्टिकल 14 विल नॉट अप्लाय. आता इक्वल अँड अनइक्वल,
आता आपण एक कन्सिडर करू सिच्युएशन. एक व्यक्ती आहे, त्यांनी 5 लाखाचं लोन घेतलं होतं आणि एक व्यक्ती ज्यांनी 50 लाखाचं किंवा 1 कोटीचं सपोज लोन घेतलेलं आहे. दोघांनी लोन घेतलेलं आहे, दोघांनी डिफॉल्ट केलेलं आहे. डिफॉल्ट इन सेन्स त्यांनी त्याचं जे इन्स्टॉलमेंट असतं ते भरले नाही. 2-3 इन्स्टॉलमेंट लागोपाठ भरले नाही. दोघांनी डिफॉल्ट केलेलं आहे. दोघांवर कायदेशीर आता कारवाई होणार आहे. बट इथे सिच्युएशन वेगळी आहे. एकाचं 5 लाखाचं लोन, एकाचं 50 लाखाचं लोन आहे. सो तुम्ही दोघी गोष्टीला सेम ट्रीटमेंट देऊ शकत नाही. तुम्हाला जे 50 लाखाचं ज्यांनी लोन ज्यांनी जो कर्ज घेतलाय तो बुडवला आहे, त्याला तुम्हाला थोडी हार्श ट्रीटमेंट द्यावी लागेल. आणि ज्यांनी 5 लाखाचं लोन घेतलेलं आहे, त्याला थोडीशी माईल्ड पनिशमेंट द्यावी लागेल. आता अजून ह्या कन्सेप्टला एक्सटेंड करू. एक कोणतीतरी कंपनी आहे, सपोज त्यांनी 1 कोटीचं काहीतरी लोन घेतलेलं आहे. पण त्यांनी याच्या आधी सगळे लोन्स नॉर्मली भरले होते. आणि तेच विजय माल्या किंवा सपोज नीरव मोदी आहे, ज्यांनी हजारो लाखो कोटीचा फ्रॉड केला आणि ते फॉरेनमध्ये पळून गेले. इकडे जो व्यक्ती आहे तो कोर्टात जातोय, अपिअर होतोय, त्याची बाजू मांडतोय आणि तिकडे ते लोक काहीच मांडत नाही आहे. सो हे दोघं सिच्युएशन सेम नाहीये, हे इक्वल आणि अनइक्वल आहे. सो इकडे आर्टिकल 14 विल नॉट अप्लाय. सो ते लोक ज्यांनी मोठा फ्रॉड केलेला असतो ते आर्टिकल 14चं त्यांच्यासाठी इन्क्लूड नाही करू शकत. त्यांच्या प्रोसिडिंग्समध्ये किंवा त्यांचं जे पण रेग्युलर केस असेल, की याला असं न्याय मिळाला तर मला पण असंच न्याय द्या. नो. यांचं वेगळं सिच्युएशन होतं, तुमचं वेगळं सिच्युएशन आहे. आर्टिकल 14 फोरबिड्स क्लास लेजिस्लेशन. पूर्वीच्या काळी असे क्लासेस बनवले होते. इव्हन ब्रिटिशांनी सुद्धा तसं बनवलं होतं. नोबल्स आणि कॉमनर्स किंवा नाईट्स नावाची कन्सेप्ट होती पूर्वी, किंवा सर असं टायटल दिलं जायचं. तर जे लोक एज्युकेटेड होते आणि नॉन एज्युकेटेड होते किंवा हिंदू आणि मुस्लिम, असं त्यांनी कास्टच्या बेसिसवर, रिलिजनच्या बेसिसवर क्लासेस बनवले होते. आणि त्यांनीच नाही तर आपल्याकडे सुद्धा अशी कन्सेप्ट होती. आपल्याकडे सुद्धा जाती आणि वर्णाच्या बेसिसवर क्लासेस बनवले गेले होते आणि प्रत्येक क्लासला आपण वेगळं ट्रीट करायचो. सो आर्टिकल 14 ने क्लास लेजिस्लेशन काढून टाकलेलं आहे. सगळे लोक सेम आहे लॉच्या समोर, असं आर्टिकल 14 सांगतो. बट आर्टिकल 14 ने रिझनेबल क्लासिफिकेशन अलाव केलेलं आहे. पर्सन्सचं, ऑब्जेक्शन्सचं किंवा ट्रान्झॅक्शन बाय लॉ. म्हणजे कधी कधी काही सिच्युएशन अराईज होईल तेव्हा रिझनेबल क्लासिफिकेशन अलाव केलेलं आहे लोकांमध्ये किंवा काही ऑब्जेक्ट्समध्ये. जसं ऑब्जेक्ट्स इन सेन्स सपोज एन्व्हायरमेंट असेल, सपोज ट्रीज असतील किंवा बाकीचे रिसोर्सेस असतील, सेव्ह वॉटर किंवा मायनिंग, राईट. तर अशा गोष्टी आर्टिकल 14 अलाव करतं. बट दे शुड नॉट बी आर्बिटरी. मला त्याचं लॉजिक द्यावं लागतं गव्हर्नमेंटला, ज्युडिशरीला. जेव्हा पण ते त्यांचं जे पण फायनल डिग्री असते किंवा फायनल जे त्यांचं वर्डिक्ट असतं, त्यांना मेन्शन करायचं असतं. आय डोंट नो तुम्ही न्यूजपेपर फॉलो करता की नाही, किंवा लॉचे रिलेटेड न्यूजपेपर फॉलो करता की नाही. नसेल करता प्लीज फॉलो करत जा. 2 साईट आहेत, लाईव्ह लॉ आणि barandbench.com. त्याच्यावर खूप सुंदर पॉलिटिकल सायन्स आणि लॉच्या गोष्टी तुम्हाला मिळतील. तर रिसेंटली सुप्रीम कोर्टने एक जजमेंट सांगितलं होतं की जे पण कोर्ट्स असतील, हाय कोर्ट्स असतील किंवा लोअर कोर्ट्स असतील, ते डिरेक्टली जे वर्डिक्ट्स असतात ते कॉपी पेस्ट करतात. स्वतःचं काहीच टाकत नाही त्याच्यामध्ये. जेव्हा त्यांना दिसतं की 2 केसेस ऑलमोस्ट सेम आहेत, तर पूर्वीचं जे जजमेंट होतं ते डिरेक्टली कॉपी करतात, डिरेक्टली पेस्ट करतात. तर असं त्यांना स्ट्रिक्ट सांगितलं गेलंय की तुम्ही जे पण वर्डिक्ट द्याल, पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, यू हॅव टू गिव्ह एक्सप्लेनेशन, राईट. लेट्स सी आता ते होतं की नाही होत. बट सुप्रीम कोर्टने सांगितलंय तर कोर्ट्सला ते करावं लागेल, लोअर कोर्ट्सला ते करावं लागतं. सो जेव्हा जेव्हा पण तुम्ही एक वर्डिक्ट पास कराल, यू हॅव टू एक्सप्लेन. क्लासिफिकेशन शुड बी ऑन इंटेलिजिबल डिफरन्शियल आणि सबस्टेन्शियल डिस्टिंक्शन. हे 2 वर्ड्स कोट केलेले आहे. जस्ट गुगल देम, रिसर्च करा. इंटेलिजिबल डिफरन्शियल म्हणजे एक नॉर्मल व्यक्ती जो असेल तो थोडं नॉर्मल इंटेलिजन्स लावून, ओके असं खूप ब्रिलियंट आहे असं नाही, नॉर्मल व्यक्ती नॉर्मल लॉजिक लावून सांगता येईल त्याला की हे जे डिस्टिंक्शन आहे ते ॲप्रोप्रिएट आहे. आणि सबस्टेन्शियल डिस्टिंक्शन म्हणजे जेव्हा तुम्ही लोकांना क्लासेसमध्ये डिवाइड करणार आहात, मग ते काहीतरी काहीतरी सबस्टेन्शियल पाहिजे, असं आर्बिटरी काही नाही पाहिजे. यू हॅव टू लाईक देर मस्ट बी सम रिझन, देर मस्ट बी सम गुड रिझन टू क्लासिफाय पीपल. असे हे 2 कंडिशन्स आहे. शुड नॉट बी आर्बिटरी अँड शुड बी इंटेलिजिबल डिफरन्शियल आणि सबस्टेन्शियल डिस्टिंक्शन. तेव्हाच तुम्ही
आर्टिकल 14च्या बेसिसने क्लासेस बनवू शकतात. अदरवाईज नॉर्मल क्लास लेजिस्लेशन जे आहे, यू कॅनॉट डू. आता एक्सेप्शन्स टू इक्वालिटी. आता आपण आतापर्यंत इक्वालिटी आर्टिकल 14 बघितलं, बट याला काही अपवाद आहेत. ते वेगवेगळे अपवाद कोणते आपण आता बघणार आहोत. सगळ्यात पहिले तुम्ही प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि जे गव्हर्नर्स असतात स्टेट्सचे, तुम्ही यांच्या अगेन्स्ट क्रिमिनल प्रोसिडिंग्स इनिशिएट करू शकत नाही. आर्टिकल 361 हे सांगतोय. फॉर एक्झाम्पल असं उद्या समोर आलं की प्रेसिडेंट ऑफ इंडियाने किंवा गव्हर्नर एका स्टेटच्या गव्हर्नरने एक मर्डर केला आहे किंवा त्यांनी एक हिनियस क्राईम केलेला आहे. सो त्यांच्या अगेन्स्ट क्रिमिनल प्रोसिडिंग्स इनिशिएट करता येत नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट. ते जेव्हा ऑफिसमध्ये असतात, ऑफिसमध्ये इन सेन्स ते जेव्हा त्यांना तो पद असतो, प्रेसिडेंटचा पद किंवा गव्हर्नरचा पद, तर त्यांनी त्यांच्या डे टू डे लाईफमध्ये जे पण गोष्टी केल्या असतील, जे पण कंडक्ट करतात, त्यांच्यासाठी ते कोर्टमध्ये आन्सरेबल नसतात. म्हणजे डे टू डे लाईफमध्ये जेव्हा ते कोणते पण काही ॲक्शन घेतात, सपोज स्टेट लेजिस्लेचरने काही पाठवलं किंवा युनियन गव्हर्नमेंटने प्रेसिडेंटला काही रेकमेंड केलं आणि त्यांनी काहीतरी ॲक्शन केली आहे, विच इज नॉट suitable to the post of president or the post of governor. त्या केसमध्ये ते कोर्टात जर कोणी गेलं तर कोर्टात ते आन्सरेबल नाही. त्यांना कोर्टात यायची पण गरज नसते की नाहीतर तुम्ही उद्या केस टाकली का सपोज प्रेसिडेंट किंवा गव्हर्नरच्या अगेन्स्ट आणि ते तुम्ही सांगितलं की त्यांना हजर करा, तर असं करता येत नाही. दे कॅनॉट बी अरेस्टेड, दे कॅनॉट बी इम्प्रिझन्ड. म्हणजे तुम्ही त्यांना पकडून असं जेलमध्ये 2 दिवस 3 दिवस 1 मिनिटं पण ठेवता येत नाही त्यांना. त्यांना अरेस्ट पण करता येत नाही. बिकॉज व्यक्तीला महत्व नाहीये, पदाला महत्व असतो. सिव्हिल प्रोसिडिंग्स कॅन बी इनिशिएटेड अगेन्स्ट प्रेसिडेंट अँड गव्हर्नर ओनली आफ्टर डिलिव्हरिंग 2 months नोटीस. म्हणजे तुम्ही प्रेसिडेंट ऑफ इंडिया किंवा गव्हर्नरच्या अगेन्स्ट सिव्हिल प्रोसिडिंग्स करू शकतात. सिव्हिल प्रोसिडिंग्स म्हणजे जमिनीचे व्यवहार किंवा असं नॉर्मल जे फ्रॉड्स असतात, सिव्हिल फ्रॉड्स, क्रिमिनल फ्रॉड्स नाही, तर तुम्ही ते इनिशिएट करू शकतात. बट तुम्हाला आधी 2 महिन्याची नोटीस पाठवावी लागते. म्हणजे तुम्ही तुमचा जो पण लॉयर असेल आणि कोर्टाची परमिशन घेऊन यू हॅव टू सेंड अ नोटीस टू द प्रेसिडेंट अँड टू द गव्हर्नर, आणि आफ्टर 2 months only then civil proceedings can initiate. So civil proceedings only, no criminal proceedings. मेंबर ऑफ पार्लिमेंट आणि मेंबर ऑफ लेजिस्लेचर ऑफ स्टेट, आता दोघी सेम आहेत, फक्त पार्लिमेंट आणि लेजिस्लेचरचा फरक आहे. कोणते पण मेंबर ऑफ पार्लिमेंट म्हणजे खासदारला अरेस्ट करता येत नाही किंवा त्यांनी म्हणजे पार्लिमेंटमध्ये जर पार्लिमेंटमध्ये त्यांनी काहीतरी वक्तव्य केलं किंवा त्यांनी जेव्हा जनरल वोटिंग असते, काय कोणत्या तरी एका गोष्टीसाठी वोट केलं किंवा कोणत्या तरी कमिटीमध्ये, आता पार्लिमेंटच्या भरपूर कमिटीज असतात. तुम्हाला ते पुढच्या काही लेक्चर्समध्ये किंवा जेव्हा तुम्ही पॉलिटिकल सायन्स अजून इन डेप्थ स्टडी कराल तेव्हा तुम्हाला समजेल ती गोष्ट, किती कमिटीज असतात. डू चेक इट. हा तिसरा होमवर्क तुम्ही कन्सिडर करा की लोकसभा आणि राज्यसभेच्या किती कमिटीज असतात. जस्ट गो अँड चेक इट. तर मेंबर ऑफ पार्लिमेंटने पार्लिमेंटमध्ये असताना काही वक्तव्य केलं किंवा कोणत्यातरी गोष्टीसाठी वोट केलं, येस मध्ये किंवा नो मध्ये, किंवा कोणत्या तरी कमिटीमध्ये काही बोलले, तर त्याच्यासाठी त्यांना अरेस्ट नाही करता येत. किंवा ते काही बोलले, उद्या कोणता तरी खासदार असेल आणि त्यांनी काहीतरी अपमान केला देशाचा किंवा ते काहीतरी असं काही बोलले की ज्यांनी कोणत्याचे तरी सेंटिमेंट दुखावले एका ग्रुपचे किंवा एका रिलिजियस ग्रुपचे, तर त्यांना अरेस्ट नाही करता येत. हे आर्टिकल 105 सांगतं. आणि तेच जे आमदार असतात म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेचर, MLA किंवा MLC. आता मी तुम्हाला काल आणि परवा हे सांगितलं होतं की जस्ट गो अँड चेक की किती स्टेट्समध्ये विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही आहेत. तर विधानसभा विधान परिषदचे जे मेंबर्स असतात त्याला आमदार म्हणतो आपण. ओके. सो आमदारांना सुद्धा अटक करता येत नाही जेव्हा ते सभागृहात काहीतरी वक्तव्य करतात किंवा काही बोलतात किंवा काही कोणत्या तरी गोष्टीला येस किंवा नो असं वोट केलेलं आहे किंवा कोणत्यातरी कमिटीमध्ये काही बोलले असतील. ते आर्टिकल 194 त्यांना प्रोटेक्शन देतो. सो खासदारांसाठी 105 आणि आमदारांसाठी 194. 194. Civil or criminal proceedings cannot be initiated against a person on the true report of parliament or a legislature of a state. सपोज एका कमिटीने एक रिपोर्ट पब्लिश केली पार्लिमेंटमध्ये किंवा एका कमिटीने एक रिपोर्ट पब्लिश केली लेजिस्लेचर
म्हणजे विधानसभा किंवा विधान परिषदमध्ये एक रिपोर्ट आली आणि त्या रिपोर्टमध्ये काही लोकांची नावं समोर आले, की या लोकांनी असं काही फ्रॉड केला होता. तर ऑन द बेसिस ऑफ दॅट रिपोर्ट एका व्यक्तीला, कोणताही जनरल व्यक्ती त्याला अरेस्ट नाही करतायत किंवा तीच रिपोर्ट सपोज न्यूजपेपरमध्ये पब्लिश झाली किंवा टीव्हीवर ब्रॉडकास्ट झाली किंवा रेडिओवर ब्रॉडकास्ट झाली. न्यूजपेपर, टीव्ही, रेडिओ, पब्लिश, ब्रॉडकास्ट, ब्रॉडकास्ट झाली आणि त्या व्यक्तीचं नाव समोर आलं, तर त्याला अरेस्ट नाही करतायत. आर्टिकल 361A सांगतोय. सो हे मेंबर ऑफ पार्लमेंट्स आणि नॉर्मल पीपल सगळ्यांना हे इम्युनिटी आहे या आर्टिकल्सच्या बेसिसवर. आर्टिकल 31C इज ग्रेटर दॅन आर्टिकल 14. आता आर्टिकल 14 सांगतो की सगळ्यांना समान न्याय द्या. बट काही काही प्रोव्हिजन्स आहेत इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या जे फंडामेंटल राईट्सला नॉट ओव्हरटेक बट ते त्याच्यावर भारी आहेत. म्हणजे कधी-कधी फंडामेंटल राईट्स किंवा राईट टू इक्वालिटी हे सबस्यूम होऊन जातं आणि दुसरा कोणतातरी आर्टिकल असेल तो वरती येतो. तर आर्टिकल 31C जेव्हा प्रश्न असेल, आर्टिकल 31C काय आहे? तर डी-पी-एस-पीचे वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत. आता त्याच्यातलं जे सोशलिस्टिक प्रिन्सिपल आहे, तर सोशलिस्टिक प्रिन्सिपलची जेव्हा गोष्ट येते आणि त्या सोशलिस्टिक प्रिन्सिपलसाठी गव्हर्नमेंटने काही स्कीम काढली असेल किंवा त्यांचं काहीतरी एक योजना असेल, त्या योजनेमुळे फक्त एका विशिष्ट लोकांना त्याचा फायदा होत असेल आणि बाकीच्या लोकांना फायदा होत नसेल, तर त्या केसमध्ये आर्टिकल 31C व्हॅलिड राहतं आणि आर्टिकल 14 बाजूला होतं. सुप्रीम कोर्टने सुद्धा सांगितलंय की वेन आर्टिकल 31C कम्स इन, आर्टिकल 14 गोज आउट. ओके, म्हणजे सपोज आर्टिकल 31C अंडर स्टेटने एक लॉ एनॅक्ट केला किंवा एक योजना काढली, एक स्कॉलरशिप काढली आणि त्याच्यामुळे एका विशिष्ट लोकांना फायदा होतोय. तर आपण म्हणतो आर्टिकल 14 मध्ये सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे. तर या लोकांमुळे बाकीच्या लोकांवर अन्याय होत असेल, बट सोसायटी ॲज अ होलला फायदा होतोय आणि फक्त काही लोकांना त्याचा त्रास होतोय की काही लोकांना त्याचा फायदा मिळत नाहीये. त्या केसमध्ये आर्टिकल 31C व्हॅलिड राहतं. सुप्रीम कोर्टने पण सांगितलेलं आहे ही गोष्ट. सो जस्ट कीप दिस इन माइंड की कधी-कधी डी-पी-एस-पी आर्टिकल फंडामेंटल राइट्सच्या किंवा आर्टिकल 14 किंवा आर्टिकल 21च्या वरती येतात किंवा आर्टिकल 21 कधी-कधी यांच्यावर भारी असतं. सो हे 3 गोष्टी आहेत, फंडामेंटल राइट्स, फंडामेंटल ड्युटीज आणि डी-पी-एस-पी यांच्यात नेहमी एक रेस असते, कोण सुप्रीम आहे. याच्याशी रिलेटेड जे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट्समध्ये जे जजमेंट्स पास केले गेले होते, प्लीज स्टडी इट. खूप इंटरेस्टिंग आहे. लास्ट 2 पॉइंट्स, फॉरेन सॉव्हरेन्स, अँबॅसेडर्स अँड डिप्लोमॅट्स. इंडियामध्ये जे फॉरेनचे डिप्लोमॅट्स आहेत, फॉरेनचे हाय कमिशनर्स आहेत, त्यांच्यावर तुम्ही सिव्हिल आणि क्रिमिनल प्रोसिडिंग्स इनिशिएट करू शकत नाही. उद्या सपोज एक यूएसचा अँबॅसेडर असेल किंवा इव्हन पाकिस्तानचा अँबॅसेडर असेल आणि पाकिस्तानच्या अँबॅसेडरने काहीतरी मर्डर केला किंवा त्यांनी काहीतरी फ्रॉड केला आहे जमिनीचा, तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही क्रिमिनल प्रोसिडिंग्स किंवा सिव्हिल प्रोसिडिंग्स इनिशिएट करू शकत नाही. तुम्ही त्याला अरेस्ट पण करू शकत नाही. एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, आय थिंक 4-5 वर्षांपूर्वी, प्लीज तुम्ही Googleवर जाऊन सर्च करा किंवा मे बी तुम्ही वाचलं असणार. इंडियाची एक अँबॅसेडर होती यूएसमध्ये आणि तिने तिच्या घरात एक मेड ठेवली होती. आता आपल्याकडे मिनिमम वेज कोणत्या पण गोष्टीसाठी ₹400-500 असतो पर डेचा. तिथे थोडं जास्त आहे. सपोज एक $100, $500 असं काहीतरी रेट आहे तिकडे. तेवढं मिनिमम वेज दिलाच पाहिजे. तर तिकडे जी त्याची इंडियन मेड होती, ती इंडियन मेडला खूप कमी पे करत होती आणि ही गोष्ट जेव्हा तिकडच्या लॉ अँड ऑर्डर जे ऑथॉरिटी आहे त्यांना जेव्हा ही गोष्ट कळली, तेव्हा त्यांनी त्या इंडियन अँबॅसेडरला अटक केली. तिकडे जे वेज किंवा जे लेबर असतात, लेबर लॉज खूप पॉवरफुल आहेत यूएसमध्ये किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये. तर तिला अरेस्ट केलं होतं. तर बाय ऑल मीन्स हे सगळं चुकीचं आहे. तुम्ही काय इंडियन अँबॅसेडरला किंवा जगात कोणत्याही अँबॅसेडरला अरेस्ट करू शकत नाही. सो इंडियाने लगेच प्रेसिडेंटला अप्रोच केलं आणि मग तिचं ट्रान्सफर इंडियाज अँबॅसेडर टू यूएस पासून इंडियाज रिप्रेझेंटेटिव्ह इन युनायटेड नेशन्स असं केलं आणि युनायटेड नेशन्सचं हेडक्वार्टर्स आहे न्यूयॉर्कला. सो तिला लगेच तिथे मूव्ह केलं आणि जसंच ती न्यूयॉर्कला आली, तिला परत इंडियात आणलं. तिने चुकीचं जरी केलं असेल, बट तुम्ही अरेस्ट नाही करू शकत. तो डिप्लोमॅटिक इम्युनिटीचा भाग असतो. सिमिलरली युनायटेड नेशन्स मधले जे ऑफिशियल्स असतात, त्यांना पण डिप्लोमॅटिक इम्युनिटी असते. जगात कुठेही त्यांना अरेस्ट नाही करता येत. फॉर द सिव्हिल ऑर क्रिमिनल व्हॉट एव्हर दे हॅव डन.
whatever wrongdoing they have done. So this was all about Article 14. I hope you enjoyed the lecture. Thank you.